Hello students, today we start a new point, phase of SHM, that is phase of simple harmonic motion. In this topic we consider some definition, phase of SHM and initial phase of SHM. तर फेज ऑफ SHM म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण कोणतेही डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिफाईन करतो, तर इक्वेशन डिफाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण अँगल कन्सिडर करतो ओमेगा टी प्लस अल्फा, त्या क्वांटिटीलाच आपण फेज ऑफ SHM असं आपण म्हणू शकतो. तर जनरली आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिफाईन करू शकतो. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन SHM ॲट एनी इन्स्टंट इज गिवन बाय एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. तर हे आपल्याला डिस्प्लेसमेंट इक्वेशन भेटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जी टर्म आहे ओमेगा टी प्लस अल्फा, त्या टर्मलाच आपण फेज ऑफ SHM असं आपण म्हणू शकतो. आता फेज ऑफ SHM हा एक प्रकारचा अँगल आहे. त्याच्यामध्ये त्याचा SI युनिट आपण रेडियन और रॅड असं आपण कन्सिडर करू शकतो. काही ठिकाणी तुम्हाला फेज ऑफ SHM फायनाईट डिनोट केलेले सुद्धा दिसेल. तर जनरली फेज ऑफ SHM म्हणजेच काय, तर अँगल विच डिस्क्राइब डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट विच इज कॉल्ड फेज ऑफ SHM. तर फेज ऑफ SHM थ्रू आपल्या डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन ही कोणत्याही इन्स्टंट टाईमला समजू शकते, आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्यासाठी आपल्या डिस्प्लेसमेंटचं मेन इक्वेशन माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स इक्वल ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर फेजची एखादी व्हॅल्यू त्यांनी दिलेली असेल, 0 डिग्री असेल, 90 डिग्री असेल, तर त्याच्यावरून आपण डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड, डिस्प्लेसमेंटचे जे आपलं ॲम्प्लिट्यूड येणार आहे तर त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन ही कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हेन फेज इज 0 डिग्री. तर ह्याच्यामध्ये फेज आपल्याला 0 डिग्री दिलेली आहे. ती व्हॅल्यू जर आपण डिस्प्लेसमेंटच्या मेन इक्वेशनमध्ये पुट केली विच इज एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, तर पुट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप अशी भेटेल, एक्स इज इक्वल ए साइन 0 डिग्री आणि साइन 0ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, साइन 0 इज इक्वल टू 0, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0. ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला फायनल डिस्प्लेसमेंट भेटेल आणि ती व्हॅल्यू असेल 0. फॉर एक्झाम्पल आपण अशाच प्रकारे जर फेज π/2 कन्सिडर केला तर π/2 और 90 डिग्री ती व्हॅल्यू मेन इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर एक्स इक्वल ए साइन 90 डिग्री असं आपल्याला इक्वेशन भेटेल. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 असेल आणि 1 आणि ए ह्या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू भेटेल, ती आपल्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमची व्हॅल्यू भेटेल, दॅट इज एक्स इज इक्वल टू प्लस ए. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्या फेज व्हॅल्यूवरून पार्टिकलची पोझिशन, त्याची डायरेक्शन ही डिफाईन करू शकतो. तर स्टार्टिंगला आपल्याला फायची व्हॅल्यू दिलेली आहे. फर्स्ट व्हॅल्यू आहे 0 लेस दॅन 5 लेस दॅन π/2, मीन्स 5 जी व्हॅल्यू आहे ती स्टार्टिंग 0 पासून होत आहे आणि आपण त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू π/2 पर्यंत कन्सिडर करू शकतो. आता डायग्राममध्ये आपण डी पॉईंट हा जर आपण इनिशियल पॉईंट कन्सिडर केला आणि त्याच्या अँगलच्या करस्पॉन्डिंगली जर आपण त्याची मूवमेंट बघितली, डायरेक्शन बघितली, तर त्याची डायरेक्शन ही D2B अशा प्रकारे असलेलं आपल्याला दिसून येईल. तर ह्याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण अँगल 0 पासून π/2 पर्यंत चेंज करतो तर त्याच वेळेस डी हा पॉईंट आपला बी पर्यंत मूव्ह होईल. पण त्यावेळेस डी पासून जो आपण प्रोजेक्शन ड्रॉ करणार आहे ऑन डायमीटर AB वरती, तर त्याची डायरेक्शन ही SHM असेल, दॅट इज सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि ती डायरेक्शन टू ऑर फ्रो ह्या फॉर्ममध्ये ती असेल. म्हणजे ज्यावेळेस आपण डी पासून बी पर्यंत मूव्ह करणार आहे त्यावेळेस डी पासून जो प्रोजेक्शन पॉईंट असेल दॅट इज O, हा O पासून बी पर्यंत मूव्ह करेल, दॅट इज फ्रॉम मीन पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सिमिलरली अशाच प्रकारे जर आपण नेक्स्ट व्हॅल्यू कन्सिडर केली विच इज π/2 लेस दॅन 5 लेस दॅन π, दॅट इज 90 डिग्री टू 180 डिग्री. तर ह्या फॉर्ममध्ये आपला पार्टिकल हा बी पासून सी पॉईंटपर्यंत
तो मूव्ह होईल. आता बी पासून सी पर्यंत मूव्ह होत असताना त्याच्यापासून जो आपण पोझिशन पॉईंट कन्सिडर केला होता त्याची डायरेक्शन ही पूर्णपणे आता रिव्हर्स येऊ शकते. दॅट इज बी टू ओ. म्हणजेच ज्यावेळेस आपला पार्टिकल π/2 पासून पायकडे मूव्ह करतो तर त्यावेळेस त्याचा पोझिशन जो पॉईंट आहे तर तो पॉईंट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून मेन पोझिशनकडे मूव्ह करतो. दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टुवर्ड्स दी मेन पोझिशन. सिमिलरली अशाच प्रकारे ज्यावेळेस आपला पार्टिकल सी पासून एकडे मूव्ह करेल दॅट इज अँगल बिटवीन π and 3π/2 तर त्यावेळेस आपला जो प्रोजेक्टाईल पॉईंट असेल प्रोजेक्शन पॉईंट असेल तो पॉईंट हा O2A असा मूव्ह होईल. दॅट इज मेन पोझिशन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि सिमिलरली अशाच प्रकारे जर आपण फोर्थ व्हॅल्यू बघितली विच इज 3π/2 <5 2π म्हणजेच आपण जो अँगल कन्सिडर करतोय जी फेज कन्सिडर करतोय ती फेज 270 पासून 360 पर्यंत कन्सिडर करतोय. दॅट इज आपला पार्टिकल हा ए पासून स्टार्ट होईल डी पर्यंत. तर अशा वेळेस जो आपला प्रोजेक्टाईल पॉईंट असेल तो पॉईंट हा ए पासून ओ पर्यंत मूव्ह होईल. दॅट इज निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू मेन पोझिशन. तर अशा प्रकारे फायच्या व्हॅल्यूवरून आपल्या पार्टिकलची पोझिशन त्याची डायरेक्शन ह्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्याच टेबलवरून आपण फेज ऑफ एसएचएमचे डेफिनेशन सांगू शकतो. त्यांनी आपल्याला डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. डेफिनेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच गिव्ज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम. म्हणजेच काय तर अशी फिजिकल क्वांटिटी ती क्वांटिटी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन ही डिफाईन करून देईल ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम कोणत्याही टाईमसाठी. तर अशा फिजिकल क्वांटिटीला आपण फेज ऑफ एस एच एम असं म्हणू शकतो. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अजून एक डेफिनेशन दिलेली आहे. सेकंड डेफिनेशन बघा त्यांनी आपल्याला काय दिलेली, इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम. म्हणजेच काय अशी फिजिकल क्वांटिटी जी क्वांटिटी पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राईब करेल ॲट एनी इन्स्टंटला त्या क्वांटिटीला सुद्धा आपण फेज ऑफ एस एच एम असं म्हणू शकतो. आता ह्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला तर तो असेल इनिशियल फेज ऑर इपोच ऑफ एस एच एम. म्हणजेच काय तर ज्यावेळेस तुम्ही एखादी फेज कन्सिडर करता ती फेज जर तुम्ही इनिशियल टाईमसाठी कन्सिडर करत असाल तर त्या फेजला आपण इनिशियल फेज किंवा इपोच किंवा त्याचबरोबर त्याला आपण फेज कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणू शकतो. तर त्यासाठी बघा आपण काय करतोय तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता ह्याच्यामध्ये जी आपली क्वांटिटी आहे ओमेगा टी प्लस अल्फा त्या क्वांटिटीलाच आपण म्हणत होतो फेज ऑफ एस एच एम. आता फेज ऑफ एस एच एम ह्या क्वांटिटीमध्ये आपण इनिशियल टाईम कन्सिडर करतोय दॅट इज टी इज इक्वल टू 0. ज्यावेळेस आपण हा टाईम फेज ऑफ एस एच एममध्ये पुट करू तर पुट केल्यानंतर आपल्याला ओमेगा इंटू 0 प्लस अल्फा अशी टर्म भेटेल. आणि ती टर्म जर आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला इनिशियल फेज ही फक्त आपल्याला अल्फा एवढी क्वांटिटी भेटेल. तर हा जो अल्फा आहे त्या क्वांटिटीलाच आपण इनिशियल फेज, फेज कॉन्स्टंट किंवा इपोच असं म्हणू शकतो. आता ज्यावेळेस आपण इनिशियल फेज डिफाईन करतो तर इनिशियल फेज डिफाईन केल्यानंतर आपल्याला पार्टिकलची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन ॲट मेन पोझिशनला समजू शकते. आणि त्यावरून त्याने आपल्याला एक डेफिनेशनसुद्धा सांगितलेलं आहे. डेफिनेशन त्याने काय सांगितलेली द फेज ऑफ एस एच एम ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 इज कॉल्ड इनिशियल फेज ऑर इपोच. म्हणजे अशी फेज जी इनिशियल टाईमला आपण डिफाईन करतो, टाईम 0ला डिफाईन करतो त्या फेजला आपण इनिशियल फेज, इपोच किंवा फेज कॉन्स्टंट असं आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला 2 डेफिनेशन दिलेले आहेत. फर्स्ट डेफिनेशन आपण बघितलेली होतीच, द फेज ऑफ एस एच एम ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 इज कॉल्ड इनिशियल फेज ऑर इपोच.
आणि सिमिलरली अशाच प्रकारे आपल्याला त्यांनी एक सेकंड डेफिनेशन दिलेली आहे. इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट दी स्टेट ऑफ मोशन. म्हणजेच काय, तर अशी फिजिकल क्वांटिटी जी क्वांटिटी स्टेट ऑफ ऑसिलेशन डिस्क्राईब करेल ॲट स्टार्ट ऑफ मोशन ऑर ॲट इनिशियल मोशन और इनिशियल टाईम. तर त्या क्वांटिटीला आपण इनिशियल फेज और इपोच असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्र बोर्डमध्ये ह्या 2 टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो अशा प्रकारे असेल, डिफाईन फेज ऑफ SHM अँड इनिशियल फेज ऑफ SHM विथ SI युनिट. तर इथे आपण थांबूया. रिमेनिंग पार्ट आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पार्टिकल इन लिनियर पोझिशन अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन हे 2 पॉईंट डिस्कस करणार आहोत. थँक्यू.